बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 33. दुसऱ्या दिवशी सगळे अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये जमले. जिल्ह्यात एकूण 55 जण अतिरिक्त ठरले होते. त्यातील 4 जणांना रयत शिक्षण संस्थेने हजर करून घेतले. शिक्षणाधिकाऱ्याचे आदेशपत्र दाखविल्याबरोबर त्यांची मास्टरला सही घेऊन त्यांच्या हाती मुख्याध्यापकानं खडू दिलेला. त्याचवेळी वर्ग अध्यापनासाठी वर्गात पाठवलेलं. बहुजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आज त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेने 4 अतिरिक्त शिक्षकांना विनाअट आपल्या ओटीत घेतलं. आणखी एका शाळेने एका शिक्षिकेचा सहज स्वीकार केला. बाकीच्या सर्व शिक्षण सम्राटांच्या शाळांनी हात वर केले. काही शिक्षकांना तर शाळेत गेल्यावर पाणीही विचारलं नाही. एखादा मागूतकरी दारावर आल्यावर पैशाने माजलेले लोक जसे त्याच्याकडे तुच्छतेने बघतात, तशी काहींनी अतिरिक्त शिक्षकांची अवहेलना केलेली. आज शिक्षणाधिकारी कोर्टाच्या कामानिमित्त पुण्याला गेलेले. सगळे दुःखी व्यथित झालेले. दमलेले अतिरिक्त शिक्षक एक एक करून गोळा होऊ लागले. काय करावं, कुणाला विचारावं, काहीच कळेना झालेलं. अचानक शाळा सोडावी लागल्याने सगळेच भांबावलेले. त्यात नवीन मिळालेली शाळा आपल्याला हजर करून घेत नाही हे कळल्यावर ते अधिकच काळजीत कुतापले. जिल्हा परिषदेच्या आवारात थांबून एकमेकांची विचारपूस करीत होते. या ठिकाणी प्रसंगी स्वतःचा आधार शोधत होते. मागेल त्याला शाळा देण्याचा सरकारने सपाटा लावला होता. कुणीही उठावं, शाळा काढावी. 2-5 हजारावर शिक्षक नेमून धंदा सुरू करण्याची सोय करून दिली होती. नोकऱ्यांचा दुष्काळ असल्याने डीएड बीएड झालेल्यांची सगळीकडे फौज तयार झालेली. बेकारीचा शिक्का कपाळावर घेऊन नोकरीसाठी वन भटकणाऱ्या तरुणांचा आधुनिक शिक्षण सम्राट गैरफायदा घेत होते. बेकारीचा कलंक पुसण्यासाठी असे शिक्षक अल्प मानधनावर राबत आहेत. मानधन कसलं, ही तर सध्याच्या काळातील गुलामीच. काही खाजगी शाळांचे संस्थापक अशा उच्च विद्या विभूषित तरुणांना घरातल्या नोकरांप्रमाणे वागवतात. शिक्षक असूनही त्यांचं पूर्ण भविष्य अंधारात आहे. तरुणांना रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी असताना सरकारने शिक्षक भरतीच केली नाही. सरकारमध्ये बसलेल्या महामानवांची पावलं खाजगीकरणाकडे वळलीत. उद्या यांनी सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण केलं तर आश्चर्य वाटायला नको. तरुणांना रोजगार देणं, गरिबांना शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या पांढऱ्या कपड्यातील टगे जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. राज्यघटनेनुसार 14 वर्षाखालील प्रत्येक मुलामुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं हे केंद्र व राज्य सरकारला बंधनकारक आहे. शिक्षण कायद्यानुसार शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. असे असताना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सरकारने खाजगीकरणाचा घाट घातला आहे. याचा थेट परिणाम गरिबावर झाल्याशिवाय राहणार नाही. शासकीय शाळांना सुविधा पुरवून खेड्यातील वाड्या वस्त्यांवरील आदिवासी पाड्यावरील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असताना शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. विद्यार्थी संख्येचं कारण सांगून शिक्षकांना अतिरिक्त ठरवलं जात आहे. शिक्षक असे अतिरिक्त ठरवले तर गोरगरिबांच्या पोरांचं नुकसान होईल. हळूहळू शाळा बंद पडतील. मग त्याच ठिकाणी खाजगी शाळा उभ्या राहतील. त्याची फी सर्वसामान्यांना परवडणार नाही. त्यांचं शिक्षण बंद होईल. शिक्षण बंद झालं तर मुले गुन्हेगार बनतील. अज्ञान, अंधश्रद्धा, गुलामीच्या जोखडात समाज जखडला जाईल. मूठभर लोकांच्या हातात शिक्षणाचा अधिकार गेल्यानं पूर्वीसारखा समाज अज्ञानाच्या अगरतेत सापडेल. मग गुलामांच्या पिढ्या तयार होतील. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. जो हे शिक्षण प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं सांगणाऱ्या महामानवाच्या विचाराचा पराभव होईल. एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला शृंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. हे असंच होत राहिलं तर संपूर्ण समाज पुन्हा गुलामीच्या दलदलीत फसल्याशिवाय राहणार नाही.
राजकीय नेत्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. सन्माननीय अपवाद सोडला तर त्याने अनेक मार्गाने पैसा कमावला आहे. पुढच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल इतकी संपत्ती जमा केली आहे. उद्या त्यांची पोरं परदेशात जातील, पण गरिबांच्या पोरांचं काय? हे सगळं दिसत असताना समाज झोपलाय की झोपेचं सोंग घेतलंय हे कळत नाही. सरकार शाळा वाचवण्याऐवजी शिक्षकांनाच अतिरिक्त ठरवून त्या बंद करत आहेत. दुसरीकडे महसूल वाढवण्यासाठी दारूच्या दुकानांना मात्र परवाना देताना दिसतंय. हे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही समाज शांत आहे. लोक मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतात. मंदिराला पैसे देण्यासाठी त्यांचा हात आखडत नाही. आज 40-50 लाखांचं मंदिर उभं राहायला वेळ लागत नाही. पण गळणाऱ्या शाळेच्या कौलांकडे कुणाचं लक्ष नसतं. माणसं ऋण काढून सण करतील, मोठे उत्सव साजरे करतील, पण ज्या मंदिरामुळं आपल्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्या ज्ञान मंदिराकडे पाहायला त्यांना वेळ नाही. आज शिक्षक अतिरिक्त होतोय, उद्या शाळा बंद पडतील, त्या जागावर खाजगी शाळेच्या इमारती उभ्या राहतील. हळूहळू हे विष पसरत जाऊन गोरगरिबांच्या भावी पिढ्या बर्बाद होतील. ही विनाशाची चाहूल समजून नाही घेतली तर विनाश अटळ आहे. गौतम गावी आलेला. माहेरला गेल्या बायकोला त्यानं गावीच बोलावून घेतलं. आजीला त्यानं आपण अतिरिक्त झाल्याचं सांगितलं नव्हतं. काही दिवस शाळेच्या कामासाठी जिल्ह्याला जावं लागतंय. माझं गाव तिथून इथल्यापेक्षा जवळ असल्यानं आपण काही दिवस गावी जातोय असं तो आजीला म्हणाला होता. पण तो अतिरिक्त झाल्याची बातमी दुसऱ्या दिवशीच पंचक्रोशीत पोहोचली. आजीच्या कानावर गेलेलं. पोटचा पोरगा दूर गेल्यावर गलबलणाऱ्या आईगत आजीची अवस्था झालेली. गौतम सरांना अतिरिक्त करून दुसऱ्या शाळेत घालवलंय. आता ते या शाळेत कधीच परत येणार नाहीत हे समजताच पालकांनी शाळेला कुलप घातली. 4 दिवसांपासून पोरं शाळेलाच आली नाहीत. मुख्याध्यापक पळून खेळत होता. हे सगळं वर्ण सरकारी नियमानुसार झालंय, त्यात आमचा काय संबंध नाही. गौतम सरांसारखे शिक्षक आम्हाला पाहिजे होते असे केविलवाने सांगत होता तो. पालकांनी त्याला खिजगंतीतही धरला नाही. जोपर्यंत गौतम सर परत येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही असं वाडीतल्या लोकांनी ठणकावून सांगितलं. गरज पडलीच तर जिल्हा परिषदेवर पोरांना घेऊन पालकांचा मोर्चा काढू असं पालक म्हणू लागले. काही पालकांनी आम्ही नवीन संस्थापकाला जाब विचारणार, जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार असं गौतमला फोन करून सांगितलं. त्यानं तसं काहीही करू नका, मोर्चा काढून आता काही उपयोग होणार नाही. ही प्रक्रिया कोणीच थांबवू शकत नसल्याचं त्यांना समजावून दिलं. तरीही पालक ऐकायला तयार नव्हते. कुंभार सर, कांबळे सर, यशवंता, संभाजी गौतमच्या संपर्कात होते. काय घडतंय ते त्याला सांगत होते. त्यांना कुंभार सरांना व कांबळे सरांना पालकांना शाळा उघडण्यास व पोरं शाळेत पाठवण्यास सांगा असा निरोप दिला. प्राध्यापक विक्रम देसाईनं रचलेल्या चक्रव्यूहात आपण अडकलोय. परत शाळेत येणं अशक्य असल्याचं त्याला कळून चुकलं होतं. 2 महिने झालेत. दररोज अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये जमत होते. तिथे स्वतंत्र मास्टर घातलेलं अतिरिक्त शिक्षकांचं शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी काळेला भेटलं होतं. गौतमनंच त्यामध्ये पुढाकार घेतलेला. तुम्ही दिलेल्या शाळेत जाऊन बसत जा असं त्याने सांगितलेलं. नवीन शाळेत जाऊनही कोणीच दखल घेत नव्हतं. सगळ्या संस्थापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घ्यायचं नाही असं ठरवलेलं. अर्ध्या अधिक राजकीय पुढाऱ्यांच्या शाळा होत्या. उरलेला अपवाद सोडला तर चेल्या चपाट्यांना अंधन दिलेल्या. अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतल्यास रिक्त जागा संस्थेला भरता येणार नव्हती. त्यामुळे शिक्षण सम्राटांना लाखोंचा मलिदा खाता येणार नव्हता. त्याने विरोधासाठी जोर लावलेला. शिक्षणाधिकारी काळे शिक्षकांच्या बाजूने आहे असं दाखवत होता, पण शिक्षकांना हजर करून घेत नसलेल्या शाळांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होता. 2 महिन्यांपासून पगार थांबलेला. पगार कधी होईल याची शाश्वती नव्हती. सगळे शिक्षक अडचणीत सापडलेले. काय करावं ते कळत नव्हतं. 2 महिने उसने पासने घेऊन कसे तरी ढकलले. रोज कोणाकडे हात पसरणार? पगार नसला म्हणून घर खर्च थोडाच थांबणार होता. मुलांचा शिक्षणाचा खर्च, आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च,
काही शिक्षक स्वतःच आजारी होते. हा खर्च भागवताना सगळ्यांच्या नाकी नऊ आलेलं. एखाद दुसरा अपवाद सोडला तर सगळ्यांची हीच तऱ्हा. त्यामुळे सगळेच चिंतित झालेले. एक ढेरे आडनावाचे शिक्षक दररोज येऊन फक्त बसायचे, कुणाशीच फारसं काही बोलायचे नाहीत. अतिरिक्त झाल्याचा त्यांना धक्का बसलेला. त्यात पगार नसल्यानं त्यांची केविलवाणी अवस्था झालेली. ते मठ्ठ झाले होते. प्रत्येक जण त्यांना समजावून सांगत होता, पण फक्त सहानुभूती दाखवून समस्या सुटत नव्हती. आयुष्यभर प्रामाणिक राहून काम केल्याचं हे असं फळ त्यांना मिळालं होतं. त्यामुळं त्यांच्या फारच जिव्हारी लागलेलं. त्यात शिक्षणाधिकारी काळेला शिक्षकाचं दुःख दिसत नव्हतं. तो पडद्यामागून संस्थापकांची री ओढत होता. शिक्षणाधिकारी आपल्याला खोटी सहानुभूती दाखवतात. ते संस्थापकांच्या बाजूने उभे राहतात हे सगळ्यांना कळून चुकलं. आपण जर असे शांत राहिलो तर कुणीच आपली दखल घेणार नाही. त्यासाठी काहीतरी हालचाल केली पाहिजे. याची जाणीव झाल्यावर गौतमसारखे काही शिक्षक पुढे झाले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या दारात आंदोलन करायचं ठरवलं. सगळेच शिक्षक त्यात सामील झाले. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी भजन आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या आवारात एका झाडाखाली सगळे जमलेले. झाडावर बोर्ड अडकवलेला. त्यावर अतिरिक्त शिक्षकांच्या मागण्या लिहिल्या होत्या. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेच पाहिजे. अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे. अशा घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. सूरपेटी, तबला, टाळ असं भजनाचं साहित्य गोळा करण्यात आलं होतं. भजनाची आवड असणारे शिक्षक शिक्षिका भजन म्हणत होते. बाकीचे टाळाच्या गजरात त्यांना साथ देत होते. सुरुवातीला नेहमीचे प्रसिद्ध अभंग म्हणून झाल्यावर एका शिक्षकाने तयार केलेलं नवीन शाळेत जायाचं 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 आनंद पोटात माझ्या मावेना मावेना. गेलो नवीन शाळेत थेट घेतली मुख्याध्यापकांची भेट. हजर करून मला घेईना घेईना दुःख पोटात माझ्या मावेना मावेना. हे गाणं गाण्यात आलं होतं. अतिरिक्त असलो तरी परमनंट आहे. माझ्या पगाराला कात्री लावायची नाही. या गाण्यानं पहिल्या दिवशीचं आंदोलन संपलं होतं. दुसऱ्या दिवशी गोंधळ आंदोलन करण्यात आलं होतं. काही शिक्षक गोंधळी लोकांच्या वेशात आले होते. आयुक्त साहेब तुम्ही गोंधळाला या. उपसंचालक साहेब तुम्ही गोंधळाला या. शिक्षणाधिकारी साहेब तुम्ही गोंधळाला या. गोंधळाला या, गोंधळाला या, गोंधळाला या. गोंधळी गीताबरोबरच एका शिक्षकाने पोतराजाची वेशभूषा केली होती. हातातील चाबकाचे फटकारे पाठीवरती ओढत तो मोठ्याने ओरडत होता. कडकड कडाठ, कडकड कडाठ, आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली. त्याच्यासोबत त्याच्या बायकोचं सोंग घेतलेल्या शिक्षकानं अंगात काढलं होतं. अंगात काढून लाकडी देवाऱ्यात ठेवल्या देवाकडे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होऊ दे, लवकर पगार मिळू दे असं गाऱ्हाणं घातलं होतं. शेवटी हम सब एक है असा नारा देण्यात आला. तिसऱ्या दिवशी शाळा भरो आंदोलन करण्यात आलं होतं. झाडाखाली शाळा भरवली होती. काही शिक्षक शिकवत होते. बाकीचे विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होते. प्रश्न विचारणे, कविता म्हणणे, विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, त्यांचं कौतुक करणे अशी प्रतिकात्मक शाळा उभी करण्यात आली होती. चौथ्या दिवशी भीक मागो आंदोलन करून जिल्हा परिषदेच्या लगतच्या रस्त्यावर भीक मागण्यात आली होती. हातात कटोरा घेऊन शिक्षकांनी भीक मागितली होती. शासन आम्हाला पगार देत नाही, आमचं समायोजन करीत नाही, संस्थापक आम्हाला हजर करून घेत नाहीत, त्यामुळे घर चालवायला भीक द्या हो, अशी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना विनंती करून पैसे गोळा करण्यात आले होते. ते पैसे दुपारी शिक्षणाधिकाऱ्याला देण्यात आले होते. आंदोलन करून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. शिक्षणाधिकाऱ्यावर फारसा परिणाम झाला नाही. तुम्ही दिलेल्या शाळेत जाऊन बसा, इथं शिक्षण विभागात येऊ नका, असं त्याचं पालुपत चाललेलं. अनेक जण पुन्हा नवीन शाळेत मोठ्या आशेने जाऊन आलेले, पण कोणी त्यांची फारशी दखलच घेतली नव्हती. बाप जेवू घालीना आणि आई भीक मागू देईना अशी साऱ्यांची अवस्था झालेली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.